ओके, नमस्कार मित्रांनो. प्रकरण तिसरं त्रिकोण नावाचं प्रकरण आपलं सुरू आहे आणि ह्या त्रिकोण प्रकरणामध्ये सराव संच 3.1 त्याच्यातले सुरुवातीचे 6 उदाहरणं सुद्धा आपले झालेले आहेत आणि 7व्या उदाहरणापासून आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. त्याच्यातलं 7वं उदाहरण बघा काय सांगतंय तुमचं. त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए व कोण बी चे दुभाजक बिंदू ओ मध्ये छेदतात. जर कोण सी बरोबर 70 अंश म्हणजे या ठिकाणी सी कोण तुमचा 70 अंशाचा आहे, तर पुढे काय म्हटलं त्यांनी एओबीचं माप काढा सांगितलं. एओबी ह्या कोणाचं माप तुम्हाला काढायला सांगितलं. लक्षात घ्या याचं माप 70 दिलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, कोण ए आणि कोण बी यांचे दुभाजक काढलेले. कोण ए चा दुभाजक बघा हा किरण आहे नाही का. किरण एओ हा ए चा दुभाजक आहे कोण ए चा, आणि किरण बी ओ हा कोण बी चा दुभाजक आहे. याचा अर्थ काय केलं, ह्या एओ किरणानं आणि बीओ किरणानं हे दोन्ही कोण दुभागून टाकले, दोन समान भागात विभाजन केलेलं आहे असा त्याचा अर्थ झाला. या ठिकाणी ह्या कोणाचं माप एक्स घेतलं तर इकडचं सुद्धा एक्स होईल. मग हा एक्स आणि हा एक्स तर पूर्ण कोण किती झाला तुमचा 2x झाला. कळतंय तुम्हाला. ओके, अगदी बिलकुल तसंच कोण बी पण या ठिकाणी दुभागला गेला. पलीकडे कोण आणि अलीकडे कोण दोन समान भागात विभाजन झालं. याला जर वाय म्हटलं तर याला सुद्धा वाय म्हणावं लागेल कारण समान भागात विभाजन म्हटलं. मग पूर्ण बी कोणाचं माप किती झालं, वाय अधिक वाय बरोबर किती झाले 2y, आणि ए कोण किती झाला तुमचा एक्स अधिक एक्स बरोबर 2x. आणि म्हणून मी बिलकुल तसंच लिहिलं बघा. कोण सी ए बी म्हणजे हा पूर्ण कोण एक्स अधिक एक्स बरोबर किती आहे तुमचे 2x. त्याचबरोबर कोण पुढचा हा वाचायचा तुम्हाला सी ए बी म्हणजे पूर्ण हा कोण जर वाचायचा तर वाय अधिक वाय बरोबर किती 2y. आणि याला समीकरण नंबर 1 म्हटलं. लक्षात आलं असेल तुमच्या आता मी काय सांगतोय. त्याच्यानंतरचा भाग बघा बाळांनो. पुढचं वाक्य खूप महत्वाचं. त्रिकोण एबीसी मध्ये, ह्या एबीसी त्रिकोणामध्ये एओ आणि बीओ हे किरण ए आणि बी ला काय करतात, दुभागतात. तेच लिहिलं बघा, दुभाजक आहेत. हे दिलेलं आहे उदाहरणातच दिलेलं नाही का. ओ मध्ये छेदतात, दुभाजक आहे ते, आणि ओ मध्ये छेदतात. हे पूर्ण वाक्य वाचा तुम्हाला. कोण ए कॅपिटल ए पाहिजे या ठिकाणी, कॅपिटल ए. लक्ष द्या इकडं. ओके, पेन चालू, पेन बघतोय ताऊ. चालतोय, ठीक आहे. अशा पद्धतीने हे दुभाजक झाले. मग काय झालं बाळांनो, दोन कोणांमध्ये विभाजन झालं. मग ह्या कोणाचं माप आणि ह्या कोणाचं माप एक्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. मला जर वरचा कोण वाचायचा असेल ना तर वाचताना मी असं वाचणार बघा, सी ए ओ एक्स. राईट बघा, या ठिकाणी कोण सी ए ओ दिसतंय तुम्हाला. मी लिहिलेलं बघा. कुठून सुरुवात केली, इथून सी ए आणि ओ म्हणजे हा वरचा कोण एक्स. बरोबर, खालचा सुद्धा एक्सच आहे की नाही. मग खालचा वाचायचा तर कसा वाचायचा, इकडून वाचायचं बी ए ओ. तो बघा बी ए ओ, तो सुद्धा एक्स म्हणजे दोन्हींची माप समान, ते एक्स एक्स अंशाची. चला या खाली आता इकडचा वाचूया. हा वाचायचा तर इथून सुरुवात करू बाळांनो. सी बी ओ दिसतोय तुम्हाला, सीबीओ. खालचा वाचूया, हा वाचायचा तर असा वाचूया ए बी ओ. हा पण वाय आणि हा पण वाय म्हणून दोन्ही कोणांची माप समान आहे. त्याला काय मानलेलं आपण, वाय घेतलेला आहे. ओके, आणि त्याचबरोबर तुमचा हा सी कोण वरती 70 अंशाचा दिलेलाच बघा. कोण सी बरोबर 70 अंश. ओके, आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. म्हणून आपण काय घेऊ, त्रिकोण सीएबी मध्ये, त्रिकोण सीएबी मध्ये म्हणजे हा मोठा त्रिकोण नाही का. एबीसी मध्ये म्हटला की सीएबी ह्या मोठ्या त्रिकोणात आपण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज. मग कोण सी पहिला कोण घेऊया, कोण सी. कोण सी हा पहिला कोण सी. त्याच्यानंतर हा वाचायचा कोण ए. काय म्हणूया पहिला, कोण ए अधिक हा वाचूया कोण बी. बरोबर, यांची बेरीज किती असते बाळांनो, 180. किती असते बेरीज, 180. आणि म्हणून पुढे जाऊन आपण असं लिहू शकतो बघा. आता सी कोणाचं माप किती हो, सी कोणाचं माप 70 आहे, अधिक
ए कोणाचं माप किती आहे? ए कोणाचं माप पूर्ण बघा, x अधिक x म्हणजे 2x आहे, अधिक बी कोणाचं माप, बी कोणाचं माप y अधिक y म्हणजे तुमचे 2y आहेत, आणि बरोबर ह्या तिन्हींची बेरीज किती आहे तुमची? 180. किती? 180. ओके, पुढे जाऊन मग आपण असं म्हणू शकतो की नाही, हे 2x इथे लिहिले मी, 2x अधिक तुमचे हे 2y, 2x अधिक 2y बरोबर हे 180, आणि हे 70 इकडे पाठवा, वजा 70 झाले, बरोबर हे 2x अधिक, पाहिजे असेल तर आपण असं करूया, काय इथे 2 दिसतो, इथे 2 दिसतो, दोनाला जर कॉमन घेतलं तर कंसात किती येतील सांगा मला? हे x अधिक तुमचे हे y, लक्षात येते तुमचे? 2 आहे, 2 आहे, दोनाला कॉमन काढलं, बरोबरचं चिन्ह आहे, 180 मधून 70 वजा करा, 180 मधून 70 वजा केला तर 110 होतात, राईट? आणि म्हणून खालच्या ओळीत बघा, x अधिक y, x अधिक y बरोबर 110, छेदस्थानी किती कराल तुमचे? 2, नाही का? इकडचे 2 इकडे भागीला होती, आणि म्हणून खालच्या ओळीत x अधिक y बरोबर, मला सांगा 110 ला जर 2 ने भाग दिला म्हणजे 2 ने भागणे म्हणजे निम्मी करणे, 110 ची निम्मी जर केले तर किती होतील तुमचे? 55. किती होतील बाळांनो? 55. हे माप तुम्हाला x अधिक y चं आलं. ओके, आता पुढे अजून पुढे बघा, आता तुम्हाला हा खालचा त्रिकोण मी विचारात घेतोय, इकडे असं लिहितो वाटण्यास तर, त्रिकोण थोडं बारीक लिहितो, त्रिकोण, हा त्रिकोण विचारात घ्यायचा मला. हा त्रिकोण जर वाचायचा असेल तर मी कसा वाचणार बघा, OAB, OAB मध्ये, ह्या त्रिकोणामध्ये, OAB त्रिकोणामध्ये पुन्हा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. मग आता बघा, हा OAB त्रिकोण जर वाचायचा असेल तर मला पहिल्यांदा हा कोण वाचायचा वरचा, मी कसा वाचणार? AOB, कसा? कोण AOB अधिक, हा झाला आता तुमचा, हा वाचतोय मी, हा वाचताना असं वाचूया, OAB, हे AOB, AOB झाल्यानंतर OAB, कोण? OAB अधिक, आता हा वाचायचा मला, तिकडनं वाचूया, OBA, कोण? OBA, यांची बेरीज सुद्धा किती येणार? 180. थोडस बारीक लिहावं लागतं, जागा कमी पडते. ओके, चला आता याच्यात माप टाकूया बघा. हा तुमचा AOB जसाच तसा, AOB जसाच तसा, पुढं काय? OAB, OAB पहा बरं, OAB म्हणजे हा कोण, त्याचं माप किती आहे? x, x लिहिलं, अधिक OBA पहा बरं, OBA म्हणजे हा कोण, त्याचं माप किती आहे तुमचं? y, आणि बरोबर तुमचे 180 जसेच्या तसे. ओके, पुढे काय झालं बाळांनो? हे कोण? AOB अधिक, आता याची किंमत x अधिक y, x अधिक y ची किंमत किती आहे तुमचे? 55. या ठिकाणी 55 लिहू शकतात. पहा, इथून उचललेत मी, x अधिक y बरोबर इथे किती? 55, बरोबर इकडे 180 तुमचे जसेच्या तसे आहेत. आणि म्हणून कोण AOB बरोबर 180 वजा 55 आहे की नाही? आणि म्हणून कोण AOB बरोबर 180 वजा 55 किती व्हायला पाहिजे मग ते? हे बघा, 5तनं 0तनं 5 गेले, 5, 125. AOB चं माप किती येतं? 125. फक्त आता या ठिकाणी मात्र याचा उल्लेख करू शकतात, याला पाहिजे असेल तर याला नंबर 2 चं विधान म्हणू शकतात. आणि x अधिक y चे जी माप आहे या ठिकाणी ते 55 कसं टाकलं हे पहा, आणि या पद्धतीने व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, ओके, पहा या ठिकाणी स्पष्ट दिसतंय तुम्हाला, कोण AOB बरोबर 180 वजा 55. 55 जर काढले 180 मधून 125 उरतात, म्हणून कोण AOB चं माप किती आलं तुमचं? 125 अंश. आणि आपल्याला तेच विचारलं होतं बघा, AOB चं माप. अतिशय सोपं उदाहरण आहे, थोडंसं या ठिकाणी बारीक झालं, फक्त लिखाण व्यवस्थित लिहा.
ओके मित्रांनो, चला पुढचं उदाहरण बघूया आपण. पुढचं उदाहरण घेऊया. उदाहरण बघा, 8वं उदाहरण आहे. आकृतीमध्ये रेषा AB समांतर रेषा CD. चला या ठिकाणी बघा, AB नावाची रेषा दिसते अशी, तिला CD समांतर आहे आणि PQ तिला छेदिका आहे आणि PQ ही त्यांची छेदिका आहे. पूर्ण वरचं जे वाक्य, त्या वाक्याचा अर्थ लक्षात घ्या. AB रेषेला CD रेषा समांतर आणि PQ छेदिका आहे. इथं बघा P आणि Q या ठिकाणी छेदलेली आहे AB. ओके, AB या दोन्ही रेषांना, AB आणि CD ला. तर त्याच्यात पुढे काय सांगितलं, किरण PT आणि किरण QT. कुठे आहे PT? बघा, इथून निघालेला हा PT किरण, ह्या पॉइंटला T नाव दिलेलं आहे. PT किरण म्हणजे असं आलेलं आहे बघा, इथं बाण दाखवलेलं आहे. किरणाच्या एका टोकाला बाण असतो. किरण PT काय करतो, हा जो कोण आहे बाळांनो, पूर्ण कोण, ह्या कोणाचे दोन भागात विभाजन करतो. इकडे X आणि इकडे X घेतला म्हणजे हा जर X घेतला तर हा सुद्धा X होईल. दोन्ही कोणांचं समान भागात विभाजन करतो, त्याला कोण दुभाजक असं म्हणतात. मग या ठिकाणी किरण PT काय आहे, P कोणाचा दुभाजक आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ झाला. त्याच वेळेस किरण QT बघा, इथून निघालेला किरण QT, हा किरण सुद्धा ह्या पूर्ण कोणाचं विभाजन करतो. हा जर Y घेतला तर इकडे Y होईल, कारण दोन्ही भागामध्ये विभाजन करतो, त्याला दुभाजक असं म्हणतात. मग कोणकोणते किरण दुभाजक झाले सांगा मला. PT नावाचा किरण ह्या कोणाचा दुभाजक आणि QT नावाचा किरण ह्या कोणाचा दुभाजक या ठिकाणी दिलेले आहे. अनुक्रमे हे काय, कोण BPQ. BPQ म्हणजे हा कोण आणि QPQD. PQD म्हणजे हा मधला कोण, हा कोण आणि हा कोण यांचं दुभाजक आहे. हे जे वाक्य सांगितलं त्याचा अर्थ तुम्हाला समजला. आता सिद्ध करायला सांगितलं, PTQ हा जो कोण आहे म्हणजे कुठला कोण, इथे असलेला हा जो कोण आहे हा 90 डिग्रीचा म्हणजे 90 अंशाचा असला पाहिजे. वाचा तुम्ही, PTQ म्हणजे इथे असलेला ह्या छोट्या त्रिकोणातला हा कोण तुम्हाला 90 अंशाचा दाखवायचा आहे, सिद्ध करायचा आहे. अशा पद्धतीचं उदाहरण तुम्हाला एकदा समजलं. आता आपण उत्तराकडे जाऊया. आता काय केलं बाळांनो, समजा हे जे दोन कोण दिलेत ना, तेच कोण या ठिकाणी लिहिले बघा. कोण BPQ किती घेतला, 2x. म्हणजे कसा हो, BPQ 2x, हा पूर्ण कोण 2x झाला. हा x आणि हा x 2x नाही का. त्याच वेळेस हा पूर्ण कोण, हा कोण आणि हा y आणि y म्हणजे 2y, हा बी y झाला, 2y झाला. म्हणून बघा DPQ, कुठे BQT म्हणजे हा कोण सुद्धा तुमचा 2y झाला. y अधिक y बरोबर 2, याला नंबर 1 चं विधान आपण म्हटलेलं आहे. नंतर आता हे जे दोन गोष्टी सांगितल्या ना किरणाच्या, दोन्ही किरण दोन्ही कोणाचे दुभाजक आहे, आपण त्याचा आता उपयोग खाली करणार आहोत. जे दिलेलं विधान आहे तेच लिहिणार. कोणता कोण आहे बघा, कोण BPQ चा किरण PT हा दुभाजक आहे. मग हा जर दुभाजक असेल, नाही का, मी आधी सांगितलं हे का, हा x आणि हा x, मग हा जर वाचायचा मला तर मी वाचणार कसा, कोण BPT दिसतोय बरोबर. इकडचा हा जर वाचायचा झाला मी इकडनं वाचणार QPT. बघा QPT दोन्ही सारखे आहेत, x म्हणून त्यांचं माप किती दाखवलं, x दाखवलं. ओके, कळालं तुम्हाला. चला पुढच्या याच्याकडे. आता ह्याच्यासाठी घेऊया, जे आधी सांगितलं तेच लिहितोय बघा. सांगण्याची पद्धत वेगळी आणि लिहिण्याची पद्धत वेगळी, लक्षात ठेवा. म्हणजे सांगतोय तेच लिहितो मी आता या ठिकाणी. कोणता कोण, मग आता या ठिकाणी बघा, कोण PQD. PQD म्हणजे हा कोण, Q कोण. Q कोण सुद्धा दोन्ही भागात विभाजन झालं. कशामुळं, QT किरणामुळे. मग तेच लिहिलं, QT किरणामुळे तो दुभाजक झाल्यामुळे काय झाले, त्याचे दोन कोणात झाले विभाजन. मग खालचं वाचायचं मला, DQT म्हणजे हा कोण लिहिला इथे. त्याच्यानंतर हा वरचा वाचायचा मला, इकडनं वाचणार PQT. बघा PQT बरोबर. सगळे दोन्हीचे दोन्ही y म्हणून y आणि याला नंबर 3 म्हटलं. ओके, विधान समजलं असेल तुम्हाला. या खालच्या ओळीत आता नंतर रेषा AB आणि रेषा CD समांतर आहे. AB समांतर CD आणि त्यांची PQ ही काय आहे, तुमची छेदिका आहे. जर PQ छेदिका असेल तर छेदिकेच्या एका अंगास असलेला हा जो कोण आहे, हा कोण आणि दुसरा हा कोण म्हणजे P या ठिकाणी असलेला हा पूर्ण कोण
आणि क्यू या ठिकाणी असलेला हा पूर्ण कोन हे छेदिकेच्या एका अंगास असलेले आंतरकोन आहेत बाळांनो. आणि आंतरकोन कसे असतात तुमचे पूरक असतात. म्हणजे आंतरकोनांच्या मापांची बेरीज कशी असते 180. अगदी तोच गुणधर्म मग या ठिकाणी बघा. कोन बीक्यू बीपीक्यू कोन बीपीक्यू म्हणजे हा पूर्ण कोन अधिक कोन हा डीक्यूपी डीक्यूपी बरोबर दोन्ही आंतरकोन असल्यामुळे दोन्हींच्या मापांची बेरीज किती 180 अंश इकडे दिलेले कारण पण आंतरकोन. ओके मग आता पहा हा x अधिक x 2x किंवा पहिल्या याच्यावरून तुम्हाला कळून जाईल ना कोण बीपीक्यू बरोबर 2x नंबर 1 चं विधान आहे त्याचं माप इथे 2x अधिक डीपीक्यू चं माप 2y ते 2y इथे लिहिलं बरोबर तुमचे 180. पाहिजे असेल तर या ठिकाणी असं म्हणू शकतात 1 वरून 1 या समीकरणाचा आपण आधार घेतला ही दोन्ही माप लिहिले. इथे 2 दिसतो इथे 2 दिसतो 2 कॉमन घेतला बाळांनो कंसात आले x अधिक y दोन्ही ठिकाणी 2 असल्यामुळे 2 कॉमन झाला कंसात x अधिक y बरोबर 180. मग x अधिक y बरोबर 180 ला 2 ने भाग द्या इकडं तर त्यावेळेस त्याचे निम्मे होतील म्हणजे किती येतील ते 90. किती अंश येतील 90. मग x अधिक y बरोबर 90. आता तुम्हाला विचारलं काय बघा आता आपल्याला जे सिद्ध करायचं हे सगळं होतं ना हे पूर्ण उदाहरणात दिलेली माहिती ती लिहिली. आता आपल्याला जे सिद्ध करायचं ते या ठिकाणी मी लिहिणार आहे. मग कोणता कोण पीक्यूटी पीक्यूटी कोण कुठे दिसतो वाचा बरं तुम्ही आता पीटीक्यू सॉरी पीटीक्यू म्हणजे हा छोटा त्रिकोण म्हणून मी लिहिताना असं लिहिणार बघा त्रिकोण हा छोटा त्रिकोण वाचायचा आहे मला आता पीक्यूटी पीक्यूटी मध्ये ह्या त्रिकोणामध्ये ओके या त्रिकोणामध्ये आपण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते हे तुम्हाला माहितीये. मग चला आपण काय करूया पहिल्यांदा हा कोन घ्या किंवा मग हा कोन वाचू शकता तुम्ही. पहिल्यांदा असं वाचा इकडनं इकडं असं या पी टी क्यू घ्या हा वाचला त्याच्यानंतर हा वाचूया. हा वाचण्यासाठी असं जाऊया क्यू पी टी कोण क्यू पी टी हा वाचून झाला. आता कोणता वाचला आपण क्यू पी टी म्हणजे हा वाचला. आता हा पाहिजे तुम्हाला. आता हा वाचायचा असेल तर कोणता पी क्यू टी कोण पी क्यू टी म्हणजे काय हो हा कोन अधिक हा कोन अधिक हा कोन नाही का या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती झाली 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 ह्या गुणधर्माचा आपण वापर करतोय. कोणता आणि कोणता त्रिकोण आहे पीक्यूटी त्रिकोण हा छोटा त्रिकोण त्याचा हा कोन पहिल्यांदा लिहिला त्याच्यानंतर हा कोन इथे घेतला नंतर हा कोन इथे लिहिला बरोबर 180. मग आता पीटीक्यूचं माप माहिती आहे पीटीक्यू नाही माहिती मग ते जसं तसं कोण पीटीक्यू अधिक क्यूपीटी बघा आता क्यूपीटी म्हणजे हा कोन तो किती आहे तुमचा एक्स नंतर पीक्यूटी म्हणजे हा किती आहे तुमचा वाय बरोबर इकडे किती तुमचे 180. मग हा कोन बघा कोन पी टी क्यू जसाच्या तसा आणि हे एवढं जे माप आहे एक्स अधिक वाय ते किती काढून ठेवलेले बाळांनो 90 नाही का. हे पाहिजे असेल तर याला 4 नंबरचं उदाहरण म्हणू नाही का 4 नंबरचं समीकरण म्हणू. त्याच्यामध्ये एक्स अधिक वाय ची किंमत किती 90. मग या ठिकाणी मी आता लिहिणार 90 बरोबर तुमचे किती 180 म्हणजेच कोन पी टी क्यू बरोबर 180 वजा 90 करा 180 वजा 90 बरोबर किती आले बाळांनो 90 किती आले 90. आपल्याला ते दाखवायचं बघा कोन पीटीक्यू बरोबर किती दाखवायचे होते 90 अंश तेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. अतिशय महत्वाचं इथे आपण ही जी कोण किंमत टाकली ती 90 याला पाहिजे असेल तर असं म्हणा 4 वरून 4 नंबरचं एक्स अधिक वाय बरोबर 90 या ठिकाणी घेतलं. अशा पद्धतीने अतिशय सोपा भाग आहे व्यवस्थित बघा शेवटपर्यंत तुम्हाला स्टेप्स दिसतायत का ओके ओके काय अडचण नाही. ओके मित्रांनो प्रश्न 9 बघा
आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून कोन ए, कोन बी व कोन सी यांची मापे तुम्हाला या ठिकाणी काढायला सांगितली. ही आकृती आहे एबीसी, ह्या त्रिकोणाचे आंतरकोन या ठिकाणी तुम्हाला एबीसी दिसत आहेत. त्याच्यानंतर हा बाह्य कोन 100 अंशाचा आहे आणि हा इकडचा विरुद्ध कोन बीच्या कंप्लीट विरुद्ध असलेला कोन 70 अंश मापाचा आहे. तर एबीसी ची माप तुम्हाला काढायला सांगितली. आपण तोंडी काढू शकतो बघा, मग नंतर उदाहरण कसं सोडवायचं ते बघूया. पण त्याच्या आधी लक्षात घ्या, आता बी कोणाच्या विरुद्ध कोणाचे माप 70 आहे, तर विरुद्ध कोण एकरूप असतात हे तुम्हाला 100% माहिती. याचा अर्थ बीचं माप किती झालं? 70. विरुद्ध म्हणजे बीचं माप 70 येईल, कारण दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध असतात. विरुद्ध कोणाचं माप 70 म्हणजे बीचं माप झालं 70. ओके, बी 70 झाल्यानंतर इकडे आता ह्या ठिकाणी सी कोण आणि हे 100 आहे. मग आता ह्या ठिकाणी मी चिन्ह काढतो म्हणजे तुमचा पुन्हा गोंधळ व्हायला नको. इथं सी कोण आहे आणि हे 100 आहे. बघा, ह्या रेषेवरती ही कोणाची जोडी एक 100 अंशाचा आणि एक 80 अंशाचा आहे, असा त्याचा अर्थ झाला. आणि दोन्ही मिळून 180. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे सी कोण अधिक 100 बरोबर 180. म्हणजेच याचा अर्थ सी कोणाचं माप किती असलं पाहिजे? 80 असलं पाहिजे, कारण दोन्ही मिळून 180 होतात की नाही. हा कोण अधिक हा कोण दोन्ही मिळून 180 होण्यासाठी हा जर तुमचा 100 असेल तर डेफिनेटली सी चं माप किती असलं पाहिजे? 80. राईट. हे 80 आहे, हे 70 आहे. मग 80 आणि 70, 7 2 14 15 म्हणजे हे 150 झाले. इथं हा 80 काढला, हा 70 काढलेला होता. 80 70 दोन्हीची बेरीज किती झाली? 150. आता हा कोण विचारला तुम्हाला? ए कोण. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180. त्याच्यापैकी हा 80, हा 70, 70 अधिक 80 150 झाले. आणि मग हा किती यायला पाहिजे? याचा अर्थ 30 अंशाचा कोण यायला पाहिजे, हाय की नाही. तोंडी आपण उदाहरण सोडवलं. आता हे तोंडी उदाहरण सोडवलेलं आपण प्रत्यक्षात मांडायचं कसं? इकडे मांडून दाखवलेले काही भाग लिहून ठेवला मी, तो बघा. कोण बीच्या विरुद्ध कोणाचे माप 70 आहे. कोण बीच्या विरुद्ध कोणाचे माप 70, याचा अर्थ कोण बीचं माप 70. कळलं तुम्हाला? तेच वाक्य. चला, रेषे जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज. इथे आपल्याला रेषे जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून कोन सी अधिक 100, कोन सी अधिक 100 बरोबर 180. म्हणून कोन सी बरोबर 180 वजा हे 100 केले. मग 180 मधनं 100 गेल्यानंतर कोन सी किती उरला? 80 अंश. लक्षात ठेवाच 80. सी कोन सीचं माप 80 आलं. चला, आता पुढं ह्या त्रिकोणात हे 3 कोण आहेत आतले ए बी सी. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180. ते विधान सुद्धा मी या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180. याचा अर्थ कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर याची बेरीज किती असली पाहिजे? 180 अंश. ओके, ए कोणाचं माप माहित नाही ते तसंच तसं कोन ए अधिक कोन बी. बी कोणाचं माप किती वाढवलं? 70. ते 70 ह्या ठिकाणी टाकूया. अधिक सी. सी कोणाचं माप 80. ते ह्या ठिकाणी 80 लिहिलं. बरोबर तुमचे हे 180. म्हणून कोन ए जसाच तसा. आता ह्या दोन्हींची बेरीज करा. 70 आणि 80, 7 2 14 15 म्हणजे किती झाले? 150 झाले. बघा किती? 150. 70 आणि 80 ची बेरीज 150. हे तुमचे 180 जसेच्या तसे. याचा अर्थ कोन ए बरोबर 180 वजा किती आहे तुमचे? 150. याचाच अर्थ काय झाला? कोन ए चे माप 150 मधनं सॉरी 180 मधनं 150 काढा. 180 वजा 150 म्हणजेच किती अंश आला तुमचा? 30 अंश. अशा पद्धतीने कोन ए चं माप 30 अंश. कोन ए 30 अंशाचा, कोन बी 70 अंशाचा आणि कोन सी 80 अंशाचा. आपल्याला हे तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज काढायला सांगितलेली. अशा पद्धतीने ह्या सराव संचातलं 9वं उदाहरण होतं, ते सोडवलं. एक उदाहरण बाकी राहिलेलं आहे, ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. नाही आलं तर मला नंतर विचारू शकतात. अतिशय सोपा असा भाग होता. हा सराव संच या ठिकाणी संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.